एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अशी कुठलीही भाषा केली नाही किंवा मराठ्याच्या कुठल्याही नेत्यांनी छगन भुजबळ सारखं असं वक्तव्य केलं नाही की ज्याच्यामुळे समाजाच्या भावना दुखतील। महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठ्याचे नेते असून सुद्धा एकाही मराठा समाजाच्या नेत्यानं छगन भुजबळ किंवा त्यांच्या विरोधामध्ये किंवा ओबीसीच्या विरोधामध्ये एकही असं वक्तव्य केले नाही की ज्याच्यामुळं ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांना गोळी मारून त्यांना धमकी देऊन किंवा त्यांच्या जीवाला कधी धोका होईल अशा प्रकारचं कुठल्याही मराठ्यानं वक्तव्य केलं नाही। आणि छगन भुजबळच मात्र या मराठा समाजाला आरक्षण मिळू नाही यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न चालू आहेत। पण माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे त्यांचे प्रयत्न हाणून पाडतील आणि मराठा समाजाला नक्की आरक्षण मिळेल अशी आम्हाला सर्व मराठा समाजाला त्याची खात्री वाटते। उद्या अंतरवाली सराटी येथे माननीय मराठ्यांचे योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातवी उपोषण समिती असेल, महाराष्ट्रातले आमरण उपोषण असतील, पूर्ण डॉक्टर इंजिनियर आणि पूर्ण प्रतिष्ठित आणि व्यक्ती आज अंतरवाली सराटीला जाणार आहेत। त्यानंतर तुम्हाला सांगतो तिथं जे मनोजदादा जरांगे भूमिका मांडतील त्या भूमिकेच्या मागे पूर्ण महाराष्ट्रातला सकल मराठा समाज त्यांच्या पाठीमागे आहे। आणि तुम्हाला सांगतो जर येत्या 24 तारखेला महाराष्ट्र शासनानं आणि या सरकारनं या आंदोलनाचा विचार नाही केला तर मला तरी वाटते या महाराष्ट्र सरकारला न पेलवणार न झेपणारं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये होईल आणि मुंबईमध्ये कधी न आलेली एवढी मोठी मराठ्यांची लाट मुंबईमध्ये बघायला मिळेल। ते भूतोन भविष्य याच्या आधी कधी मराठी एवढे मुंबईला गेले नसतील, एवढे मराठी मुंबईला येतील अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे। आरक्षण मिळावं या संदर्भासाठी आम्ही साखळी उपोषण तामसा आष्टी सर्कल या ठिकाणी आयोजित केलं आहे। आजचा 16वा दिवस आहे। वाळकी खुर्द येथील आम्ही ग्रामस्थ आरक्षणाचा लढा लढत आहोत। त्या संदर्भात आम्ही तामसा या ठिकाणी आरक्षणासाठी आलेले आहोत। तरी सरकारने आमच्या लेकराबाळाचा विचार करून आम्हाला आरक्षण द्यावे ही आमची नम्र विनंती आहे। आणि येथून पुढे जसं आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जे आम्हाला दिशा देतील ते आम्ही वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राहून करू।